सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचं 6 जूनला दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। महाराष्ट्रातून विश्वंभर चौधरींना निमंत्रण। ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का। तृणमूल काँग्रेसमधून फुटलेला 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांची मंजुरी। ऋतुव्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड। तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यामधल्या घरी ईडीचे छापे। ईडीच्या 4 टीम्स अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी दाखल। डी.के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। शिवकुमार यांच्यासह 13 आमदारांनी घेतली मंत्रिपदी शपथ। अब्दुल सत्तार यांचं बंड अखेर शमलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर सत्तारांचं बंड शमलं। मुख्यमंत्री फडणवीसांनीही सत्तारांना फोन केल्याची माहिती। नाशिकमधील भाजपचे बंडखोर गणेश गीते निवडणूक लढण्यावर ठाम। गिरीश महाजनांशी चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याची गीतेंची भूमिका। तर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळठोक। कोकणातील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश। अपक्ष बंडखोर उमेदवार जुईली दळवी जुईकर यांचा अर्ज मागे। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांचा मार्ग सोपा। एकोप्यानं रहा, गटबाजी कराल तर पक्षातून हाकलून लावू। उपमुख्यमंत्री शिंदेंचा संभाजीनगरमधल्या पदाधिकाऱ्यांना सज्जड दम। तुम्ही सर्व गमावून माझ्याकडे आलात, तुमच्याकडे गमवायला काही नाही। शिंदेंकडून कान उघडणी। दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटमध्ये अग्नितांडव। आगीत होरपळून तब्बल 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू। 37 नागरिकांना वाचवण्यात यश। दिल्ली पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। हानसर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट बाहेर गोळीबाराच्या घटनेत एक सुरक्षा रक्षक जखमी। पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल, तपास सुरू।